सभापती महोदय, राज्यातील महिलांना अधिकाधिक आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही पिंक रिक्षा योजना ही प्रायोगिक तत्वावर 2024च्या कालावधीमध्ये साधारणपणे 8 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली गेली आणि पुणे, नाशिक, नागपूर, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जे शहरं आहेत इथे साधारणपणे आपण 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या फेजमध्ये फर्स्ट फेजमध्ये या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देऊन त्यांना रोजगार निर्मित करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कारवाई करत होतो। ही वस्तुस्थिती खरी आहे की सुरुवातीच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यांमधून ज्याचा उल्लेख आदरणीय चित्राताईंनी सुद्धा सन्माननीय सदस्य महोदयांनी केला की अनेक अर्ज त्या ठिकाणी ताई प्राप्त झाले आणि प्रत्यक्षामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या संदर्भातले आमचे जे जिमोबा अधिकारी आहेत ते सुद्धा नेमण्यात आले। आम्ही सुद्धा आयुक्त, सचिव असतील, मी असेन, आम्ही वारंवार या संदर्भातल्या जवळपास दर आठवड्याला दर 15 दिवसामध्ये आम्ही या संदर्भातला आढावा घेत असायचो। महिला लाभार्थी अर्ज त्या ठिकाणी करायच्या, प्रत्यक्षात ज्या वेळेला संबंध प्रक्रियेची सुरुवात व्हायची त्यावेळेला दुर्दैवाने अनेक त्याच्यातून अर्ज करून सुद्धा विड्रॉ व्हायच्या आणि त्या बऱ्याचशा महिला अशा होत्या की त्यांना वाटायचं की ही पिंक ई रिक्षा दिली गेली आहे म्हणजे ही दुसऱ्याला आपण चालवायला देऊ शकू, म्हणजे आपल्याला ती मिळेल आणि आपण ती दुसऱ्याला आउटसोर्स करू आणि आपण ती त्यांना चालवायला देऊ। पण प्रत्यक्षात ही जी आपण योजना आणली ही त्या महिलेनीच ती रिक्षा चालवावी, कारण ह्या योजना आणण्याच्या संदर्भामध्ये 2-3 त्या ठिकाणी उद्दिष्ट होते। एक तर महिलांना रोजगार मिळेल, दुसरं शहरी भागातल्या ज्या अशी ठिकाणं आहेत, कॉलेजेस असतील, स्टेशन्स असतील किंवा कंपनीजचे म्हणजे काम जिथे महिला कामगार मोठ्या प्रमाणामध्ये असतात अशा ठिकाणी जर या पिंक ई रिक्षा आपण उपलब्ध करून दिल्या तर त्यांना रात्री अपरात्री प्रवास करत असताना पण जी बसणारी महिला आहे तिलाही त्या ठिकाणी सिक्युअर्ड वाटेल, सुरक्षित वाटेल आणि चालवणारी आहे हिलाही त्या निमित्ताने रोजगार मिळू शकेल। कुठलाही शुल्क हा आपण त्या ठिकाणी त्यांच्यावर आकारला नाही। आम्ही अधिकाधिक ही योजना प्रमोट करण्याचा म्हणजे अधिकाधिक ती प्रसिद्ध करण्याचा सुद्धा आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न हा केला। ज्या लाभार्थ्यांनी ई पिंक रिक्षा जे 130 लाभार्थी आहेत ज्या आता तिथं त्यांच्याकडून ती रिक्षा घेतली गेली आणि चांगल्या पद्धतीनं ते चालवत आहेत, आमचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा या वर्षीच्या कालावधीमध्ये जरी 10,000 रिक्षांचं जरी ई रिक्षांचं जरी उद्दिष्ट असलं तरीही या आर्थिक वर्षामध्ये कॉन्सन्ट्रेट करून 5,000 महिलांना तरी या ठिकाणी तयार करून त्यांना या पिंक ई रिक्षा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून विभाग प्रयत्नशील आहे।